नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. तर आज मी फिश बनवते बघा. फिश आणली. हा हलवा आहे आणि हे काय मला माहिती नाही, मच्छी घेतली, मला आवडली म्हणून मी घेतली. याचा मी सार बनवणार आहे, मालवणी सार आपला. आणि ही मुशी घेतली. मुशी म्हणजे शार्क फिश म्हणतात ना, ती पण बनवायची आहे मला. तर आता ह्याला आपण मॅरिनेट करूया सर्व. मच्छीला मसाले टाकून घेते मी. हलवा आपल्याला फ्राय करायचा आहे. त्याला थोडं आपण लसूण पेस्ट पण लावून घेऊया. थोडंसं आगळ आहे आपलं कोकमाचं, ते पण थोडंसं मी लावून घेते. लिंबूचा रस पण लावला तरी चालेल. थोडंसं आंबट पाहिजे ना मच्छीला. मी आता ह्याला हे लावून ठेवते सर्व होईपर्यंत. छान याला ते पुरेल मसाला. दहा 15 मिनटं तरी चालते त्याला. हे काय ह्याला मसाला नको लावायला, कारण त्याला आपण मालवणी सार म्हणजे मिरच्या भिजत घातल्यात, ते दाखवते मी तुम्हाला मसाला त्याचा. मीठ कमी टाकलं आहे मी. अर्धा टीस्पून हळद टाकली. 2 टीस्पून घरगुती मसाला टाकला आहे मी. थोडीशी धणे पावडर टाकली 1 टीस्पून. हे पण झाली मॅरिनेट करून. तर हे बघा मालवणी मसाल्याचं वाटप. हे एक बेडगी मिरची आहे, एक मी 10 घेतल्यात. त्या चांगल्या गरम पाण्यात भिजवून घेतल्यात. हे धणे आहेत, धणे पण मी भिजवून घेतलेत. आणि थोडीशी त्रिफळ आहेत, छान लागतात ती सारामध्ये. एक कांदा घेतलेला आहे चिरून मध्यम आकाराचा. एक अख्खा टोमॅटो घेतला आहे चिरून. आणि थोडंसं खोबरं घेतलं आहे मी, हे ओलं खोबरं किसून आणि थोडेसे तुकडे करून. आणि आले लसूण हे आणि कोथिंबीर. तर हे सर्व वाटण आपण करून घेऊया आता, मग सुरुवात करूया जेवणाला. तर हे बघा आपलं सार वाटून झालेलं आहे, साराचं वाटण हे बघा. तर आता मी मच्छी कढी बनवायला घेते. कढई तापलेली आहे आपली. आता थोडंसं तेल घालून घेते मी याच्यामध्ये. कांदा घालते. कांदा थोडासाच घेतला आहे, साराला असा टाकायचा असतो कांदा. कढीपत्त्याची पानं जरा. कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. आणि मी आता वाटण घालून घेते याच्यामध्ये. मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घातले मी. किती हवं तेवढं आपल्याला टाकायचं नंतर पाणी. जास्त मोठा करते. सारं लवकर आलेलं आहे. थोडंसं मीठ घालून घेऊया. मीठ मच्छीला पण लावलेलं आहे. बेताने मीठ टाकते जरा. 1.5 टीस्पून टाकलं आहे मी. त्याबरोबर आपण मच्छी पण सोडूया याच्यामध्ये. ही पांढरे मच्छी नाव विचारायला विसरले मी. कोळी मावशीला एक हलवायची तुकडी पण ह्याच्यात टाकते.
साईज मोठा करते मी आता. त्याचसोबत ही कोकमं पण टाकते मी 4. टोमॅटो आहे याच्यामध्ये, तरी पण कोकमं मी 4 टाकलेले आहेत. आता छान उकळी येऊ दे याला. मच्छी फ्राय करून घ्यायची आहे. हे बघा इथे आपला सार झालेला आहे मच्छीचा. छान मच्छी शिजलेली आहे. याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया. कोकम पण मी टाकलेला आहे. थोडी कोथिंबीर घालून झाला आपला सार तयार. तर मच्छी फ्राय करून घेते मी. तर इथे बघा मी मच्छीला ना हे तांदळाचं पीठ आहे, 2 चमचे घेते. मच्छी पण आपली कमी आहे फ्रायची. आणि 1 चमचा त्याच्यात रवा टाकला आहे. थोडंसं मीठ टाकते किंचित सर. बस अगोदर टाकलेलं आहे मीठ ह्याच्यामध्ये. एकत्र मिक्स करून घेते मी. आता मच्छीला लावून घेऊया असं. तर बघा इथे मी थोडीशी ना ही मुशी घेतलेली आहे, मोरी मुशी आपली. त्याला मी थोडासा लिंबाचा रस लावते. थोडंसं चोळून घेऊया. ती पण मी असेच रवा आणि तांदळाचं पीठ लावून फ्राय करते. आमच्याकडे मुलांना आवडतात अशी मुशी फ्राय. चला तर आता गॅसकडे सगळं फ्राय करायला घेऊया. तवा ठेवला. हा मी लोखंडाचा तवाच वापरते मच्छीला. तेल घालून घेतलेलं याच्यामध्ये. हे बघा मी इथे ती मुशी मच्छी पण मी टाकलेली फ्राय करायला. माझा कॅमेरामध्येच बंद पडला, टाकताना तुम्हाला ते दिसलं नाही. झालं आहे आता फ्राय करून. अशी उभी आडवी अशी जरा फ्राय करून घ्यायची. सगळीकडून ती फ्राय होते व्यवस्थित. झालं आहे चांगला फ्राय. काढून घेते मी. बघा तर बघा इथे सार आपलं. मी ताट वाढते जेवणाचं. मच्छी हरवली का? तर आता आपण संपूर्ण ताट वाढून घेऊया. हलवा मच्छी फ्राय केलेली, मुशी मच्छी फ्राय केलेली, चपाती आणि भात. थोडीशी लिंबाची फोड ठेवते लागलं तर. तर मंडळी या जेवायला. कसं झालं जेवण ते सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.